स्मार्ट सिटीमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार तुम्हाला बघायला मिळत आहे. या ठिकाणी दुसऱ्याला शिकवे ज्ञान आणि स्वतः कुरडे पडताळ असे मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे होऊन बसलेले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व महापालिकेमधील हद्दीमधील अनेक इमारतींना या ठिकाणी मात्र नोटीस बजावली जाते आणि महापालिकेच्या नाकाच्या खाली असलेल्या क प्रभाग व परिवहन विभागाची इमारत जर्जर झालेली आहे. जर ती ढासळली पडली तर या ठिकाणी व्यावसायिक दुकान गाळे आहेत. या ठिकाणी दुकानावरती येणाऱ्या अनेक नागरिकांची खरीदारी करणारे येणाऱ्या त्यांच्या जीवाला धोका आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची रेलचेल असते व महापालिका आयुक्तांना या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देण्याचे का कळत नाही. आता तर महापालिकेमधील नवनिर्वाचित नगरसेवक व महापौर या ठिकाणीच ये-जा करतात. मग या ठिकाणी या अनधिकृत दोन्ही इमारतींवरती बुलडोझर चालवायला महापालिका का दजावत आहे? सर्वसामान्य नागरिकांचे घर तोडताना मोठा लवाजमा पोलिसांचा घेऊन मात्र तोडफोड करतात, कायद्याचा बडगा दाखवतात. मग स्वतःच्या दोन्ही इमारती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पडीक अवस्थेमध्ये आहेत. चक्क परिवहन इमारतीमध्ये तर कार्यरत आहेत. त्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि ये-जा करतात. त्या ठिकाणी कार्यरत आहेत. अनेक नागरिक त्या ठिकाणी कामानिमित्त जातात. मग त्यांच्या जीवाचे काय? या दोन्ही इमारती जर्जर झालेल्या आहेत. जर ह्या भविष्यामध्ये ढासळल्या, पडल्या, जर एखाद्याला इजा झाली किंवा मोठं नुकसान झालं, मोठी आर्थिक हानी झाली किंवा जीवितहानी झाली, तर याला जबाबदार कोण? दोन्ही इमारतींना महापालिकेच्या संबंधित विभागाने धोकादायक म्हणून घोषित करून नोटीसही बजावण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी कारवाई का करण्यात येत नाही? जर दुकान व्यावसायिक कोर्टामध्ये गेलेले आहेत, तर त्यांना जैसे थे ठेवून वरील बांधकाम काढण्यामध्ये महापालिकेला कोणती अडचणी येत आहे? जर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारा, पाऊस आला आणि ही इमारत जर ढासळली, तर याला जबाबदार कोण? अशा विविध प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी महापालिकेमध्ये कामानिमित्त येणारे करदाते, मतदाते, सर्वसामान्य नागरिक करताना दिसतात. त्यांचे असे म्हणणे आहे, की आमचे घर तोडताना महापालिका मागचा पुढचा विचार न करता अगदी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन आमची घरं आमच्यावरतीच कारवाई करत तोडतात, निष्कासित करतात, जमीनदोस्त करतात. मग या ठिकाणी दोन्ही इमारती गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे उभे आहेत. मी या ठिकाणी या इमारतींना घोषित करूनही या इमारती मोठ्या प्रमाणामध्ये जर्जर झालेल्या आहेत. मग या इमारती महापालिका निष्कासित का करत नाही? असा सवाल या निमित्ताने सर्वसामान्य नागरिक करत आहेत. आता तरी महापालिका आयुक्त, संबंधित अधिकारी या पावसाळ्यापूर्वी तरी या दोन्ही इमारतींना ज्या नोटीस बजावण्यात आलेल्या धोकादायक, अति धोकादायक इमारती यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विरोधकांनाही हा प्रश्न घेताना दिसत नाही. कोणालाही काही पडलेली नाही आहे. सर्वसामान्य नागरिकांचे घर जेव्हा निष्कासित करायचे असते, तेव्हा मात्र मोठा कायद्याचा बडगा दाखवला जातो. मग आता 2 इमारती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी लगत आणि समोर आहेत. तर ह्या गोष्टी कोणाला दिसत नाही का? का महापालिका डोळे मिटून, मूग गिळून गप्प आहे? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.